हॅलो गाईज, तर उद्या मी हॅलो गाईज, तर मध्ये मध्ये माझा ब्लॉग नाही येत आणि कधी कधी येतं. तर गाईज आज घरात आई नव्हती, तर स्वयंपाक मी मला बनवायचा आहे. आई नाही आहे तर एवढा ढीग भांडे तर घसला आणि पूर्ण किचन पण मी क्लीन केलं आहे. आता ठरवलं आहे आणि इकडे मशीन पण ऑन करून टाकलं आहे मी. तर आता केर काढलेला आहे, पण भांडे घसल्यानं सर्व पाणी पूर्ण किचन धुती ना, तर माझं रसोडं खालचं घाणेरडं होतंच. कारण का ना, आमची टाईल्स बघा केवढी व्हाईट आहे. थोडं पण असं काही पडलं ना की पूर्ण असं घाणेरडंच दिसतं. म्हणून मग मी पोतं करतच नाही. पहिले केर काढती आणि केर काढल्यानंतरच मी भांडे घासून टाकते. कारण का मला माहिती आहे की खालती ना सर्व माझ्या पाणीचं ते पडतं. मग पोतं केलं ना आपण, ते फर्स्ट शाप केलं ना, तर परतच किचडच होतं. माझा पाय पडतो, पाणीचं साठे उडतात ना, ते साबण मतलब पूर्ण मी करते ना, ते दिवाल ना, ते सगळं जे आपलं किचन जे असतं ते पूर्ण बेसिंग हे सर्व साफ करते. त्याच्यामध्ये माझा हा गोंधळ होतोच. म्हणून मग मी पोतं मग लास्टात ठेवती फर्स्ट साफ करायचं. मशीन ऑन केलं आहे, मशीन त्याचं काम करून राहिलं आहे. आता किचन साफ झालं आहे, पण थोडं असं वल्लसं आहे. तेव्हा मी ठरवलं की पहिले मी फर्स्ट साफ करून टाकते आणि मग कुकर चढवून देईल. करायची आहे मसाला खिचडी. खूप दिवसांनी खाल्ली नाही आहे तिखट फार, तर मी ठरवलं की खाऊ मस्त मसाला खिचडी. मग कुकर चढवेल, त्याच्यातून कपडे होऊन जाईल, मग कपडे बपडे टाकून देईल. मग तशी रितनं मी पूर्ण आवरेल. असं तर घरात आता खूप काम राहिलं नाही आहे, थोडंसंच काम आहे, पण खूप होऊन जातं. आणि कपडे भिजवले काल, धुतलेले जे जॉबवरचे आहे इम्पॉर्टंट्स कपडे, तर धुवून टाकले. आज नाही धुणार तरी हरकत नाही येणार आहे, पण बघते बघती आहे थोडा टाईम बाय असला की धुवून टाकणार. भेटूया काय. तर गाईज इकडे मी तेल गरम करायला ठेवून दिलं आहे. नंतर मी त्याच्यामध्ये ना खडे मसाले टाकून दिले होते. जिरं ना अजून सर्व खडे मसाले टाकून दिले होते. आणि जसे ते गरम झाले, मग त्याच्यामध्ये ना मी लहान छोटे छोटे कट्स केलेले व्हेजीस टाकून दिले होते. त्याच्यामध्ये ना मी कांदा, बटाटा, गाजर आणि वटाणे घेतले होते. ग्रीन वटाणे जे आपले येतात, ते राईसमध्ये खूप असं चांगलं वाटतं, पुलाव आणि वाटतं. मग हे सर्व मी ते खड्या मसाला गरम झालेले त्याच्यामध्ये टाकून दिले आणि सर्वांना मी चांगली रीतनं मिक्स करून दिले होते. आणि मग मी त्याला थोडा टाईम सोडून दिला होता. आणि नंतर मी सर्व मसाले टाकून दिले होते. लाल तिखट, मीठ सर्व टाकून थोडा पावभाजी मसाला बी टाकला होता की चांगला असा टेस्ट आहे. नंतर मी टमाटा टाकून दिला होता. मग टमाटा टाकल्यावर परत थोडं मीठ टाकलं की मीठ आपल्या राईसमध्ये थोडंसं चांगलं राहील, म्हणून मग मी परत थोडंसं वरनं मीठ टाकलं होतं. तुम्ही तुमच्या रीतने मीठ तुमच्या अकॉर्डिंग, तुमच्या घरी कसं खातात त्याच्या रीतने तुम्ही मीठ टाकून शकतात. मी माझ्या टेस्टच्या अकॉर्डिंग आमच्या घरात जसं खातात तसं मी मीठ टाकलं होतं. तर गाईज परत काय झालं, गोंधळ घडलं की हे इकडे मी भात बनवला आहे, पण भात बनायला ना जी थोडा वेळ होणार आणि खूप भूक लागली होती ना, तर आता मी थोडे कट्स व्हेजीस जे होते ना, ते मी थोडे जास्तीच कट्स केले होते. तर मी ठरवलं की आता भूक लागली आहे तर मॅगीच बनवते. तर आता मॅगी बनवते टेस्टीसी व्हेजीसवाली. तर गाईज राईस तरी बनून राहिला आहे, पण ही माझी टेस्टीसी मॅगी पूर्ण तिखट रेडी आहे. तर आता मी चांगली रीतनं खाईल. तर गाईज आता आपण काल भेटूया. बाय बाय. लाईक, सबस्क्राईब, कमेंट.